प्रयत्न करतो थोडस. काय रिस्क नाही घेणार मी खायला. अरे खाऊन तर रिस्क नाही म्हणते. अरे यार, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला. टाइम दाखवतो बघा, सकाळचे 6:55 झालेत आणि मी मस्त उठलोय, आंघोळ केली. आज तुम्हाला माझी सकाळची रुटीन दाखवतो म्हणजे आम्ही काय करतोय, पनू कसं टिफिन करते, मी ऑफिसला जातोय कसा, तर सर्व काही गोष्टी आता मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार. तर चला आपल्याला बघूयात पनू आपल्यासाठी काय बनवतोय. चपाती आणि भाजीला काय करतस? अंडा भुर्जी. चला मी काय हेल्प करू? बोल लवकर, काय हेल्प करायची इच्छा आहे का तुझी आज? हा म्हटलं उठलोय, फ्रेश चालू पण म्हटलं हेल्प करू कोणाला, म्हटलं चला करत आज ब्लॉग. कर ना मग. काय करायचं बोल. कांदे घे, टमाटर घे. कांदा टमाटर ठीक आहे चालेल. मी कटिंग करायच्या मागे लागतो. कुठे टमाटर कांदे? फ्रीज मध्ये. टमाटर कुठे ग? किती घेऊ पण? एक घे. एक टमाटर. हा, एक टमाटर घेतोय. त्याचा दुसरं कांदे तर किती घेऊ कांदे? 2 घे. बस होतील 2? हो. चला 2 कांदे, 1 टमाटर. अंडे घे. अरे एकत्र सांग ना, कुठे काय करायचंय. तीच तर मजा आहे. किती घेऊ अंडी? बघ 3-4 तुला किती पाहिजे असेल तेवढं. तू पण खाईल ना? आईची शाबाश. किती घेऊ? घे 4 घे. 4 1. हा थोडा फुटलेला आहे अंडा. मग तो पण घेऊ का? हा फोडायचाच आहे ना तो. हा 1 काय करतो? 1 2 थांबा मी परत थोडं तिथे करून हातातून पडतील सगळं मला. इकडे 2 3 4 अंडे. चलो 4 अंडे घेऊयात. मला कटिंग करून घेऊयात फटाफट. काय काय कटिंग करतील तसं. अंडे पण कटिंग कर. अंडे गेले ग. हे कांदा आणि टमाटर कटिंग करून घेतो ना. मग कोथिंबीर मिरची काढून घेऊ, ते पण लागेल. आधी हे कर ना, तुला. ठीक आहे चालेल, हे करून घेतो पटकन. पनूने मला कांदे कट करून दिलेत, साफ सुद्धा करून दिलेत, म्हणजे माझं काम इझी झालंय. कांदे लहान कापू, छोटे करू एकदम. चलो आजची आमची सकाळची रुटीन, आमची म्हणजे पनूची असते. म्हणजे सकाळी उठलाय तर मी सुद्धा काम करत. हे येतात मला कापतं बघ. लहान कर नाही तर मग ते अंडा भुर्जी होती, कांदा भुर्जी होईल. नाही एकदम लहान करतोय बघ. तू कसं तू खाईल ना तर तुला वाटेल वा काय कांदे कट केलेत बघ. असेच करू की अजून छोटे करू? म्हणजे असे पण कापू? अंडा भुर्जी करते, टिफिनला घेऊन जायला मला. आणि पण चपाती बनवते, म्हणजे अंडा भुर्जीचे कॉन्ट्रॅक्ट मी घेतलाय सकाळ. चपाती तू करायला पाहिजे. नको ग, जेव्हा घरी असेल ना मी तेव्हा करेल. आता आपल्याला घाई आहे की तू चपाती बनवायला पाहिजे. करेल ना आपण, आता घाई आहे ग बेटा. तर माहिती ना किती धावपळ आहे, ऑफिसला जायचंय. चपाती काही इझी आहे बनवलं काय? तुम्ही सांगा इझी आहे काय चपाती? फक्त पीठ मळायचंय, गोल करायचे आणि तव्यावर भाजायचं. मला फक्त पीठ मळून दे. अरे सर्व करेल ग, त्यात तेवढं मोठं. पण ते आता नको, आता ऑफिस जायचं ना. तेव्हा आपण एक दिवस असेल ना, एक दिवस घरी असेल ना मी, तेव्हा सर्व मी तुझे काम करेल, तू माझे काम करायचं. आपलं संडे ठरलंय ना. संडे ठरलंय हा, पण कोणतं संडे तो फिक्स नाही अजूनपर्यंत. कारण की येता संडे आम्ही कदाचित रिसॉर्टला जायचा प्लॅन करतोय. तुझे तर सगळे बिझी रुटीन चालू आहे. पण तुझे मग काय करतो ना, बिझी आपण तेवढे आपण कामात. तुझ्या घरचे लोक बोलत असतील की याला किती कामं देते रे. ते काम येते आता. मग तू बिचारा वाटत असेल. उठले म्हणून करतोय. आणि म्हटलं आधी तर काय करत नव्हता, आता बायकोची हेल्प करतो. बायकोची हेल्प करणं काही चुकीचं थोडी आहे. कधी केलं नाही ना तू? कधी केलं नाही मी, ही गोष्ट मी कधीच केलं नाही. डोळ्यात पाणी आलं ग कांदे कापता का. आणि तुझे इमोशनल डायलॉग मिरची पण कट करायचं. यस, एवढी लहान मिरची बघा. कुठून आणली एवढी छोटी मिरची? आणि सांगा मला, हे लहान मिरची कट करायची काय गरज आहे? टाकून अशीच सगळं तुला करून देते थोडं, नाहीतर नुसता पसारा करून ठेवायचा. हा ग, करून दे मला व्यवस्थित थोडं. माझं काम करते, तू तुझं कर. डन. भुर्जी इझी आहे की चपाती इझी आहे ते बघ. चपाती इझी आहे. भुर्जीसाठी एवढं मेहनत करा, कट करा, सर्व काही गोष्टी करा. चपाती काय पीठ मळलं,
तूप टाकलं, तेल टाकलं, मग फ्राय ज्याला केलं. चपाती इझी वाटते तो खरंच गुणीच असणार. मग इझी चपाती केली. चपाती मी किती वेळा. वाव. मला पण एकदा दे, मी कधी खात नाही पण तू बनवलं तर खाईल मी. अरे मस्त छान तुपात टाकून बनवलं. तुपात टाकून म्हणजे फ्राय करायचं तुपात. नाही तसं व्यवस्थित ग, तूप लावून ग असं म्हणायचं तुम्हाला. चला आता फटाफट फटाय बघा. एवढं कांदे कट झालेत, टमाटर कट झालेत, मिरची कट झालेत, मिरची कडेत, कोथिंबीर आणि हे चपाती करते. आणि मी आज भुर्जी करणार. कळलं काय? कळलं. आज खाऊन बघ माझ्या आजची भुर्जी. कळलं काय? रिस्क नाही करणार मी खायला. अरे मस्त झाली असते. खाऊन तर रिक्स नाही म्हणते. अरे यार थोडी तरी इज्जत बिजत आहे की नाही माझी. छे दे चल आता टोप वगैरे कोणतं घेऊ. लवकर चलो फटाफट फटाफट. छोटा घेऊ. हा छोटा झाला आता माहिती नाही. 4 अंड्याची बुर्जी आहे. होईल आज. चलो 4 अंड्याची बुर्जी हात करूयात. तर भाई कसली फास्ट करते कोणी चपाती. आता मी माझी बुर्जी करून घेतो फटाफट. चला पडला पडू नको रे. काम नको वाढवू इथे. नाही वाढत ग काम. नको काळजी करू. चलो गॅस चालू. आता पहिलं तर तेल टाकून घेऊयात फटाफट फटफट फटफट. मी काही रेसिपी नाही, आम्ही जे करतोय ते दाखवायचा प्रयत्न करतो. उचलायला गेला आणि पावडर गिरत आली. आता तेलाची पावडर पूर्ण पडलीच ती. बापरे बाप. एक तर आमची तेलाची पावडर काचीची आहे बघा. चला थोडस हो काय काही ना काही पडतंय माझ्याकडून आज. थोडं तेल रोज काम करतो किचन मध्ये म्हणून. करतं ग, पण आज ते थोडं सकाळ आहे ना. सकाळ झोप उडली नाही माझी. केला काय तुला मी आज किचन मध्ये काम करायला हा का बोललाय काय? का म्हणजे तू थोडा वेळ किचन मध्ये राहून समजेल की एसी मधून बाहेर आल्यावर किती मजा येते किचन मध्ये. माहितीये का मला तू किती काम हेल्प करते, मेहनत करते. ठीक आहे आता काय लेडीज लोकांचं अरे दुःख तुम्हाला पण समजायला नाही. ते बोला लेडीज लोकांचं दुःख आम्ही जेंट्स लोक समजू शकत नाहीये, कारण की तेही खूप मेहनत करतात. आणि जेंट्स लोकांचं दुःख लेडीज लोक समजू शकत नाही की त्यांना किती प्रेशर असतो, किती काम करतात. येस काय खरंच ते बोलतोय. तुम्ही आमचं दुःख समजू शकतात का? ऑफिसला जाणं, EMI झाले, नंतर कसले डाऊन पेमेंट असेल ते, घराचे खर्च समजू झालं, शकतो. मुलांची ट्युशनची फी झाली, सर्व काही गोष्टी. आता बोल ना. समजू शकतो रे, मग? फक्त एवढंच अनुभव नाही शकत. हा मग तसंच आता तुम्ही किचन मध्ये जे काम करतात ते आम्ही अनुभवू शकत नाही, पण कधीतरी आम्ही करू तरी शकतो ती गोष्ट. तुम्ही अनुभव नका, फक्त समजा. हा मग समजतो ना आता, म्हणून तर करायचा प्रयत्न करतोय. भाई चल 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 जास्त लावत झालं. आपलं तेल पण गरम झाला. काय टाकू लागली हे टाक कढीपत्ता. कढीपत्ता. सगळी रेसिपी मला विचारून करतो. हे अरे टाकू? अरे अरे हे टाकू? विचारलं पाहिजे ना. आणि बोलतो मी हेल्प करतो. हेल्प अरे हेल्प करतो मी. मग असं ना बोललो की मी बनवतोय, म्हटलं मी हेल्प करतोय. अरे उडाला हातावर त्याला बघ. उडेल काय हातावरती रोडायला रिएक्शन बेकार आली. नशीब कॅमेरा हातामध्ये असतात, समोर कॅमेरा असतात तर भारी रिएक्शन आली असते आपली. ठीक आहे आता काय हा डेंजर आहे. तर आपलं काय टाकू बोलू मिरची थांबा माझ्या चपात्या झाल्या. हा तू चपाती झाल्या ग, तर माझी अजून मिरची. बापरे जास्त तेल गरम झाला का? कांदा जास्त गरम झाला होता. मी माझी फक्त कांदा शिजवतोय. जे चपाती ऑलमोस्ट होता काय त्या बाजूला संपायला आले. बापरे किचन तिची चपाती सर्व करून पण झाली आणि माझी बुर्जी होत नाही. ते काय बोललं ना चपाती इझी असतात, ते काय असं पाट होऊन जातं. अरे मग आता तुम्ही सांगा. मी कधी चपाती बनवली नव्हती. एवढं अरे पण ते उलटण खाली करा मारणार आहे का ते घेऊन पण इझी डावे करते तू मारणार आहेस का? मी बोलतो की चपाती लग्न झाल्यावर पण मम्मी बनवायची माहितीये. माहितीये मला. ते म्हणलं की चपाती इझी असतात म्हणून तू इझी पटकन करून टाकलं ना. आता मी बुर्जी करतो पटापटा. एवढं पण इझी नाही. मी आता बनवायला लागली आल्यावर. मग काय आता बनव जसं काय लग्न होऊन आपलं 1-1.5 वर्ष झालं ना फक्त. आता बनवायला लागले. घरी कुठे बनवले? मम्मीच तर बनवायची. माझ्या घरी माझी मम्मीच बनवायची चपाती, पण पालघरला आल्यापासून पनू बनवते. ठीक आहे चलो पटापट आम्ही जेवण करतोय आणि त्यासोबत मस्ती मजाक सर्व काही गोष्टी चालू आहे आमचं. विचारून करतोय. चल मी करतो. तुला काय वाटलं मला करता येत ना जेवण? तू चपाती करून झाली म्हणजे झालं. आता मी करतो बघ. मस्त एकदम यम्मी. एकदम मलाच खायचं ना असं. पण तू बनवायला तुला यमच लागतं. आता मला खायचं ना. आता माझा ऑफिसचा डब्बा करतोय मी टिफिन.
बघा किती मेहनत करतोय मग माझा नवरा बिचारा. करतोय बघा. आणि असं तू बनवशील ना हा तर तुला संध्याकाळ होईल भुर्जी बनवायला. मग काय करू? गॅस स्लो काय स्लो आहे? मस्त जरा फास्ट कर तेव्हा आई, लवकर होणार तू ते. बोली स्लो की फास्ट करू सांग मला. स्लो आहे म्हणून Fast तुला बोलले तुला संध्याकाळ होणार भुर्जी थोडं बनवता थोडंसं फास्ट करतोय. 7:25 झाले यार. मला ऑफिसला पण जायचंय. काय करतोय अजून? मला नाश्ता करायचा आहे. जाऊ दे. अरे माझी कामं झाली तरी पण तू अजून भुर्जी बना एवढं इझी काम करतोय. करावं लागतं. करतोय असं बोलला का की करूच शकणार नाही, असं करतोय ना माझ्या पद्धतीने. खूप मग? मेहनत करतोय. मग एवढं कामागुम झालंय. तुझं काम सोडून माझं काम माझं त्याचं काम आहे झोपायचं. हा, तरी एवढं उठून सगळं करून ऑफिसला जायचंय. एवढं सर्व करून मला ऑफिसला जायचं कसं? आणि मला नक्सला घ्यायला जायचं. हे बघा पणू केली भुर्जी. हो. लास्ट टाइम आता पणू कोथिंबीर टाकते त्याच्यावर. सांगू नको की तू केली असं. आता सांगतोय बघा सर्व हातात आहे माझ्या सर्व. तूच केले रे बाबा. मग आणि मस्त खाणार आहे तू बनवले ना. मग खाऊन घे. मस्त रेडी झालोय मी आता. फ्रेश होत झालोय. टिफिन तर बनवलाय मी. मस्त रेडी झालोय. आणि बघा बीटरूटचा ज्यूस. सकाळी रोज मी बीटरूटचा ज्यूस पितोय. त्याच्यानंतर ऑफिसला जातोय. तेच वाजले 7:30 वाजलेत. आता मस्त बीटरूट ज्यूस पितोय. अजून मग माझ्याकडे भरपूर टाइम आहे कारण की आज मी लवकर उठल्यामुळे कोणाला हेल्प केली तर टिफिन बनवला. तर म्हटलं चला हेल्प करतो तर थोडासा एक ब्लॉग सुद्धा शूट करूयात. जेणेकरून एक आपला एक कॉमेडी ब्लॉग असो किंवा आपले फूड ब्लॉग असो जे काय असेल ते आपले मेमरीज युट्यूबला राहून जाईल. म्हणून तो ब्लॉग शूट केलाय मी. आणि तो तुम्ही आता पाहिला पण असेल. तर तुम्ही सांगा तुम्ही पण घरातले लोक असताल तर तुम्ही असे काम करतात का? म्हणजे जर मुलं किंवा जेंट्स लोक नसतील करत तर करा. मायक्रो थोडा हेल्प करा. मी पण नाही करत. ऍडजस्ट करली. पण मी ठरवलंय आज जी केली हालत खराब. तर मी ठरवलंय आजच्या पुढे हेल्प करायचा प्रयत्न करीन. ऐकलं काय? ऐकलं? आजच्या पुढे हेल्प करायचा प्रयत्न करेल. आता बघा इथं प्रयत्न नको हेल्प करायचा. करेल ग. आता पुन्हा तो भांडे चपाती टिफिन करून झाले. आता पुन्हा भांडेवर जास्त आहे. तर म्हटलं चला आपण नाश्ता वगैरे करून घेऊयात तोपर्यंत पटापटा. हा बघा टिफिन जो मी बनवलाय. बघ पण किती छान वाटतंय. त्याला काय हा, तुला वाटते मला करता येत नाही बा. मस्त भुर्जी मी केले. चपाती बनवून गेले. तर चलो आता मी पण फ्रेश होतोय. झालोय फ्रेश. नाश्ता करतोय. उलटा ह्यासाठी बसलाय मी आता असा फेस करून. कारण मागून नाही कारण खूप जास्त कडक ऊन लागतोय. तर एकदम असं डोळ्यात लागतो म्हणून मी असं उलटा बसलाय. 8:05 झालेत आणि मी आता ऑफिसला जायला निघतोय. गाडी वानगावरून निघालाय म्हणून पटापट जातोय ऑफिसला जाणारी. चला आजचा ब्लॉग मी संपवूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.